ज्येष्ठ नागरिक घाबरतात. प्रत्येकजण आपल्या घरातलेच मेंबर करायला लागलेले आहेत. पायी चालणंसुद्धा अवघड होऊन जातं. नमस्कार नगरकर, मी अभय आणि आज आलो आहोत आपण प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये आणि माझ्या मागे अनेक आजोबा बसलेत. आपण त्यांचा इलेक्शनविषयी अभिप्राय जाणून घेऊयात. चला, आपल्यासोबत आहेत आज विठ्ठल पाठक काका. आपण थोडंसं त्यांच्याशी एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार काका. तर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रभागातील नगरसेवकाकडून आपल्या काय अपेक्षा असतील? तशा अपेक्षा तर कधीच पूर्ण होत नाही आहे, पण ज्या आहेत त्या मी सांगतो की ट्रॅकवर जे महिला येतात किंवा पुरुष येतात, पण त्यांची लघुसंख्येची जी जागा आहे ती तिथे नाही आहे. तर काही जणांना कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे ते कोपऱ्यावर जातात आणि तिथेच लघवीला बसतात. तर ते योग्य वाटत नाही आहे. त्यानंतर पाण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी आहे. रोडचे कामे चालू आहेत काही प्रमाणात बऱ्याचपैकी कामं झालेली आहेत. तसा बरीचशी प्रगती झालेली आहे, नाकारता येणार नाही आहे. जो निवडून येणार उमेदवार आहे तो कसा असावा तुमच्यामध्ये? आजकाल कसं झालेलं आहे की आता प्रत्येकजण आपल्या घरातलेच मेंबर करायला लागलेले आहेत. तर असं घरातले मेंबर का असेना, पण ते सुशिक्षित असावा, ग्रॅज्युएट असावा. ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला सगळ्यात मोठी कुठली समस्या भेडसावते? हे जे मुलं फास्ट गाड्या चालवतात त्याच्यावरसुद्धा थोडंसं कंट्रोल व्हायला पाहिजे. कारण की ज्येष्ठ नागरिक घाबरतात आणि त्यांचा बॅलन्स राहत नाही आहे आणि त्यांचे मग कुठेतरी धक्का लागतो, पडतात, काहीतरी होतं. या मुलांवर सुद्धा कंट्रोल व्हायला पाहिजे. तर इथं एक पोलिसाची व्यवस्था करायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे या चौकामध्ये.